चला तर मुलांना आज आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 52. क्वेश्चन आहे फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राईट देम इन द प्रोडक्ट फॉर्म. तर हे जे आपल्याला मोनोमिनियल इथं दिलेले आहेत त्यांना आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. फर्स्ट आहे 201 a क्यूब b स्क्वेअर. तर 201 चे फॅक्टर्स करूया, पाडूया. त्यानंतर a क्यूब आणि b स्क्वेअर. तर 201 चे आपण फॅक्टर्स पहिले पाडून घेऊया इथे. तर 201, तर याला पहा 2 ने डिवाइड होत नाही. त्यानंतर आपण 3 ने बघूया. तर 3 ने डिवाइड होतो का? 3 6 18, 3 6 18 आणि 18 मधून 20 मधून 18 गेले, 2 राहिले. 1 घेतला 21 झाले आणि 3 7 किती झाले? 21. म्हणजे किती आले? 67. आता 67 हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे त्याला कुठल्याही नंबरने डिवाइड होणार नाही. म्हणजे 67 1 जा 67. म्हणजे हे दोन आपल्याला त्याचे फॅक्टर्स भेटले. 3 × 67. आता एचे फॅक्टर्स म्हणजे काय? ए क्यूब म्हणजेच काय? ए 3 टाईम ए आणि बीचं स्क्वेअर म्हणजे काय? बी इंटू बी. हे झाले त्याचे फॅक्टर्स. आता आन्सरमध्ये आपण असं राईट करूया, 201 ए क्यूब बी स्क्वेअर इज इक्वल टू 3 × 67 इंटू ए टू बी आणि बी. हे झालं आपला आन्सर. 71 वाय आणि टी स्क्वेअर. तर 91, आता याला कोणत्या नंबरने डिवाइड होते बघूया. 3 ने होईल का? 2 ने तर नाही. 3 ने होणार का? 3 3 जा 9 1 नाही होत. 4 ने नाही. 5 नाही. 7 ने डिवाइड होतो पहा याला. 7 1 जा 7, 9 मधून 7 गेले, 2 राहिले. त्यानंतर आपण 1 घेतला, 3 आले, 21 झाले. 7 3 जा 21. म्हणजे भेटलं 7 आणि 13 हे दोन काय भेटले आपल्याला? याचे फॅक्टर्स भेटले 91चे. एक्सचा एक्सच राहणार, वायचा वायच राहणार आणि इथे टी आहे, टी स्क्वेअर आहे. म्हणजेच काय? टी इंटू टी. म्हणजे 91चे फॅक्टर्स काय झाले? एक्स वाय टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आन्सर येणार आपलं? 7 × 13 इंटू एक्स इंटू वाय इंटू टी टी. ठीक. तर 24चे फॅक्टर्स, त्यानंतर ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. ठीक आहे. आता 24चे फॅक्टर्स पाडायचे म्हणजे 2 ने याला डिवाइड होतं का बघूया. ठीक आहे. 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. परत 2 ने होतो का? यस होतो. 2 6 जा 12. परत 2 ने होतो का? यस होतो. 3. तर 3 1 जा 3. ठीक आहे. म्हणजे याचे फॅक्टर्स काय आले? 2 × 2 × 2 × 3 आणि त्यानंतर एचे स्क्वेअर ए मल्टिप्लाय ए आणि बी मल्टिप्लाय बी. म्हणजेच काय? 24 ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 3 ए बी आणि बी. हे झालं आपलं फायनल आन्सर. तर टी, आता याचा आपण डायरेक्ट आन्सर लिहूया. टी आर स्क्वेअर एस क्यूब इज इक्वल टू टी ॲज इट इज इंटू आर स्क्वेअर आहे म्हणजेच 2 टाईम, त्यानंतर एस 3 टाईम आहे. झाले.